शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला शुभचिंतक गोपाल उगले आणि इंडिकन स्पेशालिटी फर्टिलायझर या कंपनीचा प्रतिनिधी. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला विनंती ही आहे, जर आपल्याकडे कपाशी हे पीक असेल तर आपण हा व्हिडिओ पूर्णपणे बघितला पाहिजे, कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे. याचं कारण काय शेतकरी मित्रांनो, माझ्या पाठीमागे जर तुम्ही कपाशी पीक हे बघितलं तर या कपाशी पिकाचं रहस्य काय, इथं एकही फवारणी झालेली नाही तरी सुद्धा क्वालिटी या कपाशी पिकाची एक नंबर तुम्हाला दिसते. आता शेतकरी मित्रांनो, या कपाशी पिकाचं रहस्य काय, नेमकं कशामुळे ही कपाशी पीक एवढं चांगल्या पद्धतीनं खुलून दिसतंय, आता आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यामुळे मी तुम्हाला म्हणतोय हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपण त्या गोष्टीचा जर अवलंब आपल्या शेतामध्ये केला, कपाशीमध्ये केला तर खूप मोठा आपल्याला फायदा होऊ शकतो. दादा नमस्कार. 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 थोडक्यात एकदा तुमचा परिचय द्या मला. मी चौबरी गावात राहतो, अंमळनेर तालुका जिल्हा जळगाव, आणि माझे शेत पारसे शिवार आहे. तर तुमचं नाव? माझे नाव भटू माधू पाटील. बर, मला सांगा, तुम्ही कपाशी पीक बऱ्याच वर्षांपासून घेताय. आता तुमच्या कपाशी पिकामध्ये काय झालं होतं बरं? आमच्या कपाशीमध्ये लाल पडायच्या आणि पिवळ सरदेसाच्या आणि अशक्तपणा वाटायचे, ते कपाशी दुखासारखे वाटायचे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, यांच्या कपाशी पीक हे पूर्ण लाल झालं होतं किंवा पिवळसर पडलं होतं, एकदम अशक्त हे पीक तुम्हाला दिसत होतं, बरोबर? दिसत होतं. तर त्यानंतर काय केलं होतं? त्यानंतर मला मार्केटमध्ये सुतार साहेब भेटले, मी त्यांच्याशी चर्चा केली की आम्हाला माझी शेती असं आहे तसं आहे. त्यांनी फायटर वगैरे, म्हणजे अंमळनेर मध्ये तुमचे सुतार साहेबांची भेट झाली. सुतार साहेब. त्यानंतर तुम्हाला त्यांनी इंडिकन स्पेशालिटी फर्टिलायझर फायटिंग दिलं मला. 319 मध्ये सोडायला सांगितले, 319 मध्ये सोडलं. तर मी आज एकही फवारणी केली नाही आणि माझ्या एस्परची क्वालिटी एक नंबर झाली. म्हणजे तुमच्या कपाशी पिकाची क्वालिटी एक नंबर, एकही फवारणी घेतलेली नाही. शेतकरी मित्रांनो, आपण जर विचार केला तर आपल्याला ही गोष्ट खोटी वाटेल, परंतु हे रील स्टार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही यांचं शेतीमध्ये सुद्धा त्यांचा तेवढा अभ्यास आहे. आता यांनी एकही फवारणी नाही केली तरी सुद्धा कपाशी पीक एवढं चांगल्या पद्धतीचं काय येऊ शकतं, तर त्यांनी काय केलं होतं, फायटिन इंडिकन स्पेशालिटी कंपनीचं हे फायटिन त्या ठिकाणी वापरलं होतं. त्यामुळे खरं तर रिझल्ट तुम्हाला रिझल्ट चांगला वाटला. सोडल्यानंतर किती दिवसानंतर तुमची कपाशी पीक? 10 दिवस झाले मला सोडायला. त्याच्यानंतर किती नाही, सोडल्यानंतर तुम्हाला किती दिवसामध्ये रिझल्ट दिसला होता? काय 3-4 दिवसानंतर रिझल्ट वाटायला लागला. आता मी एकदम म्हणजे पूर्ण झाडामध्ये ताकद आल्यासारखं ताकद आहे. बरं, तर शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे जर सुद्धा कपाशी हे पीक असेल किंवा कोणतंही पीक असेल तर तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, फायटिन त्या ठिकाणी वापरायचे. फायटिन का वापरायचंय, तर हे एवढं जादू का दाखवतंय, एकही फवारणी न करता सुद्धा कपाशी पीक एवढं चांगलं दिसतंय. मित्रांनो, या फायटिन मध्ये काय आहे, तर हे एक चांगल्या पद्धतीचं बुरशीनाशक आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे अन्नद्रव्याचे अनेक अन्नद्रव्याचा पुरवठा आपल्या या फायटिनच्या माध्यमातून होतो. तिसरी गोष्ट म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन, जो समस्या सगळ्या महाराष्ट्रभर आहे, त्या ऑर्गॅनिक कार्बनचे सुद्धा पुरवठा या फायटिनच्याच माध्यमातून होतो. त्यामुळे आपलं पीक कोणतंही असेल आणि कोणत्याही कंडिशनमध्ये असेल, कोणतीही स्टेज असेल, तर आपण फायटिन त्या ठिकाणी वापरलं पाहिजे. बुरशीनाशकाचंही चांगल्या पद्धतीने काम होतं. वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचा पुरवठा तो त्या ठिकाणी होतो. दुसरी गोष्ट म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्या पिकाला मिळतो. त्यामुळे आपलं पीक कोणत्याही कंडिशनमध्ये असलं तर त्याला उपाय एकच, फायटिन. धन्यवाद.